70% ऑफ. चला चला शॉपिंग करूया. 70% ऑफ पाहिलं की लगेच कपडे घ्यावेसे वाटतात ना, पण थांबा, इथे खरंच डिस्काउंट आहे की डिस्काउंटच्या नावाखाली आपली फसवणूक होते हे सुद्धा चेक करा. नमस्कार, मी अंजलीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कपड्यांवरती फक्त डिस्काउंट मिळतो हे बघू नका, तर त्यासोबत या 5ही गोष्टी तपासा. यावरूनच आपल्याला समजेल की आपल्याला चांगली डील मिळते की नाही. तर इथे आपण या 5 गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे ती आहे MRP कपड्यांची. नंतर दुसरं आहे ते प्राईस कंपॅरिझन करणार आहोत. तिसरं आहे प्राईसची हिस्ट्री. चौथं प्रॉडक्टचा कोड. आणि 5वं जे आहे त्याची रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी. तर सर्वप्रथम MRP म्हणजे काय, तर मॅक्झिमम रिटेल प्राईस, त्या वस्तूची कमाल किरकोळ विक्री किंमत. उदाहरणार्थ एखाद्या कपड्याची MRP 2000 दाखवली आहे आणि त्यावरती 50% ऑफ असं लिहिलं आहे. त्यामुळे आपल्याला वाटते की 1000ची सेविंग झाली, पण इथे थांबा, खरंच आपण 2000च्या वस्तूसाठी 1000 देत आहोत की त्या प्रोडक्टची रेग्युलर सेलिंग प्राईजच आधीपासून 1100 किंवा 1200 रुपये असते. आणखी एक गोष्ट म्हणजे कधीकधी कुपन कोड किंवा बँक ऑफर आणि ॲडिशनल डिस्काउंट वेगळाच असतो. त्यामुळे चेकआउट पेजवरती जेव्हा आपण फायनल पेएबल अमाऊंट करतो ऑनलाईन शॉपिंग करताना, त्यावेळेस ते नक्की चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे प्राईस कंपॅरिझन. एखादा ड्रेस एका वेबसाईटवरती 1499 आहे विथ 40% ऑफ, पण तो लगेच ऑर्डर करण्याची गरज नाही. त्याच ब्रँडचं सेम प्रॉडक्ट, सेम कलर आणि शक्य असल्यास सेम साईज दुसऱ्या शॉपिंग वेबसाईटवरती किंवा त्याच ब्रँडच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सर्च करायचा. कदाचित 1499चा ड्रेस तिथे मला 1299ला मिळेल. पण कंपॅरिझन करताना फक्त एक चूक करू नका, फक्त प्रोडक्टचा फोटो मॅच करू नका. त्याचबरोबर आपल्याला त्याचं नाव, कोड, साईज, कलर आणि शक्य झाल्यास त्याचं मटेरियल मॅच करा. त्याचबरोबर त्याचे डिलिव्हरी चार्जेस आणि कुपन कंडिशन्स देखील पहा, कारण एका वेबसाईटवरती प्रॉडक्ट स्वस्त दिसत असला तरी त्याचे डिलिव्हरी चार्जेस वेगवेगळे असू शकतात. म्हणून फायनल प्राईस कम्पेअर करा, त्या प्रॉडक्टची प्राईस नाही. तिसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे प्राईस हिस्ट्री. काही शॉपिंग टूल्स किंवा सर्व्हिसेस आपल्याला एखाद्या प्रॉडक्टची ऑनलाईन किंमत आधी किती होती हे समजण्यास मदत करतात. समजा आज एखादा प्रॉडक्ट 70% ऑफ दिसत आहे, पण त्याची किंमत काही दिवसांपूर्वी जवळपास आजच्या प्राईस इतकीच होती की कमी होती की जास्त होती, त्यावर डिस्काउंट किती मोठा आहे याचा चांगला अंदाज येऊ शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे प्रॉडक्टचा कोड किंवा SKU. आता बऱ्याच वेळी कपड्यांवरती SKU किंवा प्रॉडक्ट कोड लिहिलेला असतो. तर सर्वप्रथम इथे SKU या शब्दाचा आपण अर्थ जाणून घेऊया. तर SKUचा फुल फॉर्म आहे स्टॉक कीपिंग युनिट. तर ते काय आहे याचा मराठीत अर्थ, दुकानदार किंवा कंपनीला प्रत्येक प्रॉडक्टचा किंवा व्हेरियंटचा स्टॉक म्हणून ओळखता यावं किंवा तो स्टॉक मॅनेज करता यावा म्हणून SKU वापरला जातो. तर SKUमध्ये काय असतं, तर त्याचं ब्रँड किंवा कंपनीच्या पद्धतीनुसार प्रॉडक्टचा कलर आणि साईज ओळखण्यासाठी तो कोड बनवलेला असतो. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कपड्याचा जो SKU प्रॉडक्ट कोड असतो तो स्वतंत्र वेगवेगळा असतो, तो सगळीकडे सारखाच नसतो. पण या कोडचा उपयोग काय, तर कधीकधी 2 कपडे दिसायला अगदी सारखे वाटतात, पण त्याचं मटेरियल, डिझाईन, कलेक्शन आणि व्हेरियंटसुद्धा वेगळं असू शकतो. म्हणून प्रॉडक्ट पेजवरती जर प्रॉडक्ट कोड किंवा स्टाईल कोड उपलब्ध असेल तर तो नेहमी तपासा. एखाद्या विशेष ब्रँडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती तोच कपडा कम्पेअर करायचा असेल तर हा कोड मॅच होते का हे पाहणं हेल्पफुल ठरू शकतं. 5वी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी. सेलमध्ये आपण कपडे घेताना डिस्काउंट तर पाहतो, पण रिटर्न पॉलिसीच विसरतो. त्यामुळे खरेदी करण्याआधी हे नक्की चेक करा की हा प्रॉडक्ट रिटर्न होऊ शकतो का, त्याची एक्सचेंज अवेलेबल आहे का, तो किती दिवसांमध्ये एक्सचेंज होऊ शकतो, किंवा त्यावर सेल प्रॉडक्टवरती काही वेगळी पॉलिसी आहे का, किंवा आपण सपोज जर हा ड्रेस रिटर्न केला तर त्याचे रिफंड पैसे आपल्याला कसे मिळणार हे सुद्धा नक्की पहा. त्यामुळे इथून पुढे जर 50% 70% डिस्काउंट आहे म्हणून डायरेक्ट खरेदी करायला जाऊ नका. तर या 5 स्टेप नक्की चेक करा. त्याची MRP, फायनल प्राईस, त्याचं प्राईस कंपॅरिझन,
प्राईसची हिस्ट्री, प्रॉडक्टचा कोड आणि रिटर्न एक्सचेंज पॉलिसी. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, डिस्काउंट आहे म्हणून वस्तू स्वस्त होत नाही. ती वस्तू आपल्याला खरंच हवी आहे का आणि त्याची फायनल प्राईस योग्य आहे का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर पुन्हा भेटूया आपण असाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ घेऊन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अंजली.corner93ला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.